हॅलो नमस्ते, मी तुमची पोलीस वाईफ प्रीती. कशी झाली तयारी तुमची? मी पुन्हा एकदा विचारते. मला खूप वाईट वाटतं आहे ते कोणत्या गोष्टीचं, आणि मी रक्षाबंधन सेलिब्रेट माझं व्यवस्थित होणार नाही हे पण मी तुम्हाला सांगते. तर पुढं काय झालं आहे, कसं झालं आहे ते सगळं मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. तर कंटिन्यू करा. रक्षाबंधन आहे, पंचमी झाली, पंचमी पण अशीच गेली बोरिंगमध्ये. इथं काही पंचमी वगैरे एवढे काही सेलिब्रेट कोणी काही करत नाही गावाकडे जसे असतात. आता आमच्या गावाकडची मी पंचमी सांगते. माझ्या गावाकडे ना आदल्या दिवशी वारुळाला वगैरे जाता भावाच्या उपवासाच्या दिवशी. दुसऱ्या दिवशी ना पंचमी असती, छानपैकी मस्त असे दिवसभर आमच्या इकडे ना पंचमीला पतंग उडवतात. मस्तपैकी आम्ही दिवसभर पंचमीला पतंग वगैरे उडवायचो. एखाद्या झाडावरती कुठं जिथे जिथे झोके असते ना तिथे तिथे जाऊन दिवसभर झोके खेळायचे, एन्जॉय करायचा, स्वयंपाक वगैरे करायचं दुपारून. त्यानंतर 4-5 वाजता आहे ना आमची इथे प्राथमिक शाळा आहे, तिथे आहे ना एक नागोबाचं मंदिर आहे. तर तिथे आहे ना सगळ्या बायका जमा होतात आणि फुगडी खेळतात, फेर वगैरे धरतात, वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती वगैरे करत असतात. असं काहीसं आमच्या इकडं पंचमी असते. अशी तशी पंचमी मला काही कुठं भेटायला म्हणजे बघायला काही भेटते नाही. आष्टीलाही नाही आणि बीडलाही नाही. ती फक्त पंचमी तिथंच आहे. तिकडं आता जाण्याचा कधी पंचमीला योग आला तर नक्की कधीतरी जाऊया. आणि आता मला इतकं वाईट वाटतं. मी इतकं वेट केलं होतं ह्या दिवसाचं की बाबा आता ह्यावेळेस नाही थांबले मी, नेक्स्ट टाईम थांबन. ह्यावेळेस मला राहायला नाही भेटलं, नेक्स्ट टाईम मला राहायला भेटन. त्यानंतर खूप दिवस झालं आहे आता, जवळपास आहे ना मी माहेरी गेलेली ना आता 6-7 महिने झाले तर. आणि ना मला आता खूप इच्छा होती जाण्याची, राहण्याची, पण आता पॉसिबल नाही आहे. जाणं आणि राहणं पॉसिबल नाही आहे. कारण काय झालं आहे, मेन प्रॉब्लेम हा आहे की सियाच्या पप्पांना सुट्टी नाही आहे, बिलकुलही सुट्टी नाही आहे. आम्हाला मी काही जास्त दिवस नव्हते थांबणार. कमीत कमी ना 5 ते 6 दिवस म्हणजे सुट्ट्या काढणार होतो आम्ही. म्हटलं 2-3 दिवस तिकडं राहावं, 2-3 दिवस इकडं राहावं, सासरी राहावं, 2-3 दिवस माहेरी राहावं, असं राहून परत रिटर्न येणार आहेत. पण सुट्टीच भेटली 3 दिवसाची. त्याच्यामध्ये जाण्या येण्याचा 1 दिवस आणि एक मधले 2 दिवस आहेत समजा सपोज. तर मधला एकच दिवस उरतोय. तर त्यात पण मला आता रक्षाबंधनसाठी फक्त जस्ट मला माहेरी जाऊन भावाला राखी वगैरे बांधून रिटर्न यावं लागेल, असं काहीसं आहे. बघूया आता काय ठरतं आहे काही नाही. जर पॉसिबल नाही झालं तर बघू, मम्मी पप्पांना थोडं असं वाटतं आहे की मी येऊन राहावं म्हणून. बघूया आता. ते जर म्हटले थांब तर मग 2-3 दिवस थांबल. पण प्रॉब्लेम हा आहे की ह्यांचं खायची वगैरे सोय जास्त लागत नाही. त्यामुळे मला पण त्यांना एकट्यांना इथं सोडून तिकडे राहू वाटत नाही. त्यामुळे मग हा प्रश्न आहे. आणि त्यांचा टाईम फिक्स नसतो जेवण्याचा. दिवसभरातून ते कधी पण येतात जेवायला, कधी पण काय पण, म्हणजे असं वेळ नसतो फिक्स. त्यामुळे आणि एखाद्या खानावळात वगैरे म्हणा जा तर कुठं एवढं गरम गरम नाही देणार ना. सपोज ते 3 वाजता येतात तर सकाळी जेवण वगैरे बनवलेलं असतं तेच त्यांना खावं लागेल तिथलं पण. त्यामुळे मला शक्यतो माझा पाय असा ओढा नाही, मला थांबू वाटत नाही. असं वाटतं सुख आणि दुःख आपलं सगळं सोबतच असावं, असे काहीसे माझे विचार आहेत. बघूया आता काय होतं आहे काय नाही ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच क्लिअर करणार आहे. आणि ना मी बघा ना इकडे रक्षाबंधनसाठी ना हे काढली, मेहंदी काढून बसली आहे. खूप सारी तयारी होती, खूप मनामध्ये मी तयारी केली होती. खूप छान वाटत होतं की बाबा रक्षाबंधन आलं आहे, मी आता 2-3 दिवस माहेरी जाईल, 2-3 दिवस इकडं राहील. असं काही नाही आहे की मला फक्त माहेरी जायला आवडतं, तुम्हाला इकडं पण राहायला खूप आवडतं, म्हणजेच माझ्या सासरी पण राहायला खूप आवडतं. आमचा मी जो प्लॅन केलेला होता तो सगळा अनसक्सेस झालेला आहे, म्हणजे फ्लॉप झालेला आहे. बघूया आता काय होतं. ऐन वेळेला मला तर वाटत नव्हतं म्हणजे सुट्टी आहे का नाही हे पण मला एवढं काय म्हणजे एक तर फिक्स नव्हतं. तर आता भेटली आहे, आणि भेटली तर भेटली ती पण सुट्टी रक्षाबंधनच्या दिवशी भेटली नाही, रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी भेटली आहे. आता खूप सारे लोक आहेत की म्हणजे मी अशा सुट्टीविषयी काहीतरी मी जास्त काही इंस्टावरती सुट्टीविषयी काही असं काही जास्त काही बोलले नव्हते. पण फक्त एक मला असं नाही का मी एक कॅप्शन टाकलं होतं की बाबा काय माहिती सुट्टी भेटन का नाही भेटन, पण माझा म्हणजे नाही का मला असं वाटतं की माझा जीव आहे ना ह्यांच्यामध्ये पण अडकलेला आहे आणि भावामध्ये पण अडकलेला आहे, आणि मी ह्यांना
ह्यांना एकट्याला सोडून पण कसं जाऊ रक्षाबंधनसाठी, नाही का. तर माझा ह्यांच्यात पण जीव अडकला आणि भावात पण जीव अडकला असं टाकलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सुट्टीचा काही जास्त विषय आहे का. मी सुट्टीला असं काही म्हणजे असं मेन पॉईंट नाही केला. म्हणजे मी फक्त असं एक कल्पना केली, काय माहिती सुट्टी भेटेन का नाही. भेटली तरी मला काय एवढं हे नव्हतं म्हणजे सपोज. कारण मला फक्त चिंता येते म्हणजे सिंहाच्या पप्पांचीच. आणि मी त्यामध्ये त्या शब्दामध्ये त्या कॅप्शनमध्ये मी फक्त सिंहाच्या पप्पांविषयीच थोडीशी माझ्या मनातली भावना आहे ना ती मी त्याच्यामध्ये थोडीशी शेअर केली होती. सो काही लोकांची काय तुम्ही जरा जास्तच करता, पोलीस लोकांना काही सुट्ट्या भेटत नाहीत का, पोलीस लोक तर सुट्टीवरच असतात. अरे बापरे, मला तर काही माहीत पण नाही सुट्टीवर असतात. कारण आता माझा नवरा आहे, रोज घरामध्ये मी बघते. आता आज 8:30 वाजलेत रात्रीचे, तरीही अजूनही ते आलेले नाही आहेत घरी. आणि आज दिवसभर तर नाहीतच ते घरी. तर मला हे समजत नाही यार, मी त्यांची बायको आहे का ते त्यांना माहीत असतं काय माहिती. प्रत्येकजण आपल्या ड्युटीनुसार आहे ना म्हणत असतो की आता म्हणतं बरेच जण असे आहेत की काय तुम्ही तुमच्या ड्युटीचं सांगता, लईच हार्ड असल्यासारखे. आम्हाला माहिती आहे किती हार्ड आहे, तुम्ही किती ड्युट्या करता ते. मला माहीत नाही किती आता ते जातात ऑफिसला, काय करतात ते मला माहीत नाही. पण घरी तरी नसतात, एवढं तरी मी तुम्हाला सांगते. आणि 24 तास नाही म्हणताना 12 तास ऑन ड्युटी असतात. कधी नाईट असते, कधी डे असते. तर आता आज सकाळी गेलेले आहेत ते 10 वाजता, 9:30-10ला गेलेले आहेत घराच्या बाहेर. सो आले, जेवण केलं आणि फक्त जेवण करेपर्यंत बसले. हातावरती पाणी पडलं की लगेच ऑफिसमध्ये निघून गेलेले आहेत ड्युटीसाठी. सो अजूनही ते घरी आलेले नाहीत. अशा पद्धतीने तर ड्युटी असते. मग आता अजून काय करायला पाहिजे हे पण मला काही कळत नाही. आता दिवसभरही घरी नाही येतं, अजूनही घरी नाही येतं. आणि तरीही लोक काय म्हणतात की पोलीस लोकांना सुट्ट्याच तर असतात, पोलीस लोकांना कुठं ड्युट्या असतात, तुम्ही काय पण सांगता आणि काही पण करता का, एवढ्या लय अवघड करून नका सांगत होता ड्युट्या, अशा काही कमेंट असतात केलेल्या. मला असं वाटतं की त्यांच्याच्याने काही झालं नाही त्यामुळे ते असेच बरळत असतात. त्यांना कमेंट सेक्शन ओपन दिसतं ना, त्यामुळे नाही येतात आणि तिथं बडबड करून निघून जातात. त्यांच्याच्याने एवढंच होतं, त्यांच्याच्याने काही दुसरं काही गोष्टी होणार नाहीत. त्यामुळे ते फक्त कमेंट करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये येतात आणि काही पण बनवून जात असतात. सो अशा लोकांना मी इग्नोर करते. आणि जे माझ्या मनाला वाटतं, जे माझ्या पोलीस वाईफबद्दल किंवा माझे जे पोलीस बांधव आहेत ना त्यांच्याबद्दल मला जे वाटतं ते मी कॅप्शनमध्ये टाकते आणि व्हिडिओ अपलोड करत असते. सो अशा पद्धतीने आहे. आता मला सांगा, जे पोलीस वाईफ बघतायत ना त्यांना सांगा, तुम्हाला सुट्टी भेटली का. आम्हाला तर नाही भेटली, फक्त 2 दिवसाची भेटली आहे. आणि त्या 2 दिवसामध्ये आमचं गाव आहे इथून 80 ते 90 किलोमीटर. सो आम्हाला जायला लागतात 3 तास ते 3.5 तास. सो बघा, तर मग आम्हाला 3 दिवसामध्ये आम्ही जायला 1 दिवस लागणार आहे. पूर्ण 1 दिवस आम्ही थोडंफार आराम वगैरे करणार, दुसऱ्या दिवशी रिटर्न आम्हाला यावं लागेल. सो बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आमचं आहे रक्षाबंधनची. सो खूप साऱ्या जणांना असं वाटत असतं ना की असं तसं कमेंट करणार आहे, त्यांच्यासाठी सांगते की आम्हाला सुट्टी भेटली नाही, आम्हाला सुट्टी नाही आहे. आणि खूप साऱ्या जणांचं असं पण असतं की बाहेरचे पैसे खाता असं तसं. अरे 1-2 जणांच्या चुकीसाठी तुम्ही दुसऱ्याला ट्रोल करायचं, म्हणजे पूर्ण पोलीस दलालाच ट्रोल करायचं सोडून द्याल. आणि असं काही नाही आहे की आहे तुमची जशी लाईफ आहे ना तशीच आम्ही पण म्हणजे लाईफ जगतो आहे. एवढं आहे की पण तुम्ही सणासुदीला एकत्र बसून सगळे सेलिब्रेट करता, तसं आम्हाला करता येत नाही. आता एवढं रक्षाबंधन आहे, मला रक्षाबंधनच्या दिवशी मला भावाला माझ्या राखी बांधायला मी जाऊ शकत नाही आहे. तर अशा पद्धतीने हा फरक तर आहे ना तुमच्या आणि आमच्यामध्ये, हा तर तुम्ही समजू शकता ना. आता गणपती वगैरे आलेत, किती पाऊस असतो आता. खूप सारे आता गणपती आलेत, 9-10 दिवस तर पूर्ण त्याच्यामध्येच असणार आहे. पाऊस बघत नाहीत का, रात्रीचे 10 बघत नाहीत का, रात्रीची नेहमी रात्र बघत नाही, तोपर्यंत त्या ड्युट्या करतात. तरी बी म्हणतात पोलिसांना कुठे काही काम असतं. सो असो, ज्याचे विचार, आपण त्याला काहीच करू शकत नाही. सो मी तर आता फक्त 2 दिवसात खूप वाईट वाटतं आहे मला की मी जाणार नाही आहे रक्षाबंधनसाठी. आणि मला इच्छा होती की मी राहावं 2-3 दिवस. बघूया, ह्यांना विचारून बघते. ते तर मला नाही म्हणणार नाही आहेत शक्यतो, ते तर मला राहा म्हणतील, पण मला राहू वाटणार नाही. सो बघूया, ॲडजस्ट करावं लागेल असंच त्याच्यामध्ये. सीयू नीट बस ना, नीट बस असं. आता सीयूला आहे ना झोप आलेली आहे. आता आहे ना 8:30 ते 9 वाजत आलेत आता जवळपास. तर सीयूला आहे ना आता झोप आलेली आहे, त्यामुळे सीयू अशा अंगावरती चढायला लागली आहे.
सो खूप साऱ्या जणांना असं वाटतं ना की ना असं तसं काहीतरी बोलतात ना निगेटिव्ह त्या लोकांसाठी. 9 वाजले तरी पण माझे मिस्टर सकाळी 9ला गेलेले आहेत, आता 9 वाजले तर रात्रीचे. तुम्हीच काउंट करा किती ड्युटी झाली ती. आणि अजूनही ते बाहेर आहेत आणि अजूनही ते घरी आलेले नाही आहेत. आणि जेवण फक्त दुपारी केलेलं आहे आणि सकाळी नाश्ता न करता गेलेले आहेत. सो आता बघूया कधी येतात. आल्यानंतर मी त्यांना जेवण वगैरे देणार आहे आणि त्यानंतर मी पण झोपून घेणार आहे. सो गुड नाईट, बाय.